16चा 2018चा जो टीईटीचा पेपर आहे, त्या टीईटीच्या पेपरमध्ये आलेले जे काही जीएसचे क्वेश्चन्स आहेत, त्यावरती चर्चा करणार आहोत. कसे क्वेश्चन येतात जीएसचे? बघा, याच्यामध्ये सामाजिक शास्त्र मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह है ना डॅश घराण्याचे आहे. हे सामाजिक शास्त्र लेक्चर पेपर 61 हे दोन्हीसाठी आहे. परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र म्हणजे टीईटी क्रमांक 1 व टीईटी क्रमांक 2 दोन्हीसाठी. ज्यांनी आता कोणी कमेंट केली तर पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर कमेंट करू शकतात. मला कमेंट दिसत आहेत कारण माझ्याकडे दुसरा पण मोबाईल आहे. तुम्ही उत्तर कमेंट करू शकतात. म्हणजे जरी मी स्क्रीन शेअर केली असली तरी मला अगोदर उत्तर दिसत नव्हते, परंतु तुम्ही जे कोणी अटेंड करतायत त्यांनी कमेंटमध्ये उत्तर सांगू शकतात. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह डॅश घराण्याचे आहे. ठीक आहे. तर 3 सातवाहन घराणं असं उत्तर दिले तर याचं उत्तर आहे शिलाहार घराणे. सोनेरी गरुड पक्षाचे जे चिन्ह आहे, हा, तर ते शिलाहार घराण्याचे आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की शिलाहार घराणं जे होतं हे बऱ्याचशा भागात ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र आणि दक्षिण भारत ज्याला आपण म्हणतो, शिलाहार म्हणजे शिलार. ऍक्च्युली राष्ट्रकूट घराण्याच्या कालखंडामध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये या शिलाहार घराण्याची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग सोनेरी गरुड पक्षाचं जे काही चिन्ह आहे हे शिलाहार घराण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघूया. स्त्री धर्मनीती नावाचा हा जो काही ग्रंथ आहे, स्त्री धर्मनीती, या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर उत्तर कमेंट करू शकतात तुम्ही. बी ताराबाई शिंदे दिलेत उत्तर. बर, अजून अजून स्त्री धर्मनीती ग्रंथ हा जो काही ग्रंथ आहे हा पंडिता रमाबाई यांनी आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेला पाहायला मिळतो. 1882 ला पंडित रमाबाई यांनी हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या, ताराबाई शिंदे असतील किंवा रमाबाई रानडे असतील, ताराबाई मोडक असतील, आता याच्यामध्ये ताराबाई शिंदे आणि ताराबाई मोडक हे दोन नावे फार मोठी आहेत आणि यांच्या माध्यमातून स्त्रियांसंबंधित किंवा समाजातील जे काही उपेक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी मोठं समाजकार्य केलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. थोडा हा विस्तृत क्वेश्चन आपण घेऊ शकतो. ओके. म्हणजे बऱ्याच जणांचं कमेंट येईल पर्याय क्रमांक 3. कमेंट करू शकता ना, कमेंट मला दिसतात. म्हणजे तुम्हाला मी क्वेश्चन वाचल्यावर किंवा तुम्हाला स्क्रीनवर तर दिसते, परंतु इथं जर आपण बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की तुम्ही खरंच अभ्यास जो केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स सोडवता येत आहेत का. ठीक आहे. तर ऑपरेशन पोलो भारत सरकार म्हणजे 1947 ला जरी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी सुद्धा काही संस्थानं भारतातले जे काही होते ज्यांना स्वायत्तता दिली होती की तुम्ही भारतात जर विलीन व्हायचं असेल तर भारतात विलीन होऊ शकतात. तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर काही संस्थानं पाकिस्तानमध्ये जाऊ शकत होती. त्याच्यानंतर काही संस्थानिकांना दोन्हीकडेही जायचं नसेल आणि त्यांना जर समजा भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये दोन्हीमध्ये जर जायचं नसेल आणि स्वतंत्र देश म्हणून त्या ठिकाणी राहायचं असेल तर त्यांना तशा प्रकारची मुभा होती. आणि म्हणून हैदराबादचा जो निजाम होता या निजामाच्या काळामध्ये म्हणजे या निजामाने असा निर्णय घेतला की दोन्हीकडे जायचं नाही. आणि समजा जर निजामाचं राज्य असतं भारतामध्ये तर मध्येच ज्याला आपण म्हणतो चारी बाजूने भारत आणि मध्येच हैदराबाद देश राहिला असता. परंतु तत्कालीन भारताचे पण जे काही उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारनं ऑपरेशन पोलो राबवलं आणि त्या ठिकाणी 13 सप्टेंबरला कारवाई सुरू झाली ऑपरेशन पोलोची आणि 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं.
आता संस्थानिकांचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी मोठा पाहायला मिळतो. भारतामध्ये जर आपण बघितलं तर 562 संस्थान होते त्या काळात. त्यापैकी 552 संस्थान भारतामध्ये विलीन झाले होते आणि उर्वरित जे काही संस्थान होते त्यामध्ये पाकिस्तानमध्ये काही संस्थान गेले. 3 संस्थान हैदराबाद संस्थान निजामाचं, त्याच्यानंतर जुनागड संस्थान आणि जे राजा हरिसिंग ज्याला आपण म्हणतो काश्मीर संस्थान, हे 3 संस्थान असे होते जे की कुठंच विलीन झाले नव्हते. तर राजा हरिसिंगाने कलम 370 ज्याला आपण म्हणतो त्याचा एक दिवाण होता एन गोपालस्वामी अय्यंगार, त्याने कलम 370ची अट घातली आणि काश्मीरला विशेष अशा प्रकारचा दर्जा त्या ठिकाणी द्यावा लागला. पुढच्या काळामध्ये जम्मू काश्मीर सुद्धा भारतामध्ये विलीन झालं. त्यातही मोठं मोठं योगदान आपल्याला त्या ठिकाणी आपले सरदार वल्लभभाई पटेल यांना आपल्याला द्यावं लागेल. त्याच्यानंतर क्वेश्चन म्हणजे हा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थानातील लढाईच्या योजनेसाठी वापरले गेले सांकेतिक नाव दिलं गेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय कुठे सुरू झाले? आता हा अशा प्रकारचा जर प्रश्न आपण बघितला तर थोडासा हा वेगळा प्रश्न आहे आणि फार डीप मध्ये विचारला गेलेला आहे. जीएस मध्ये कुठला क्वेश्चन विचारला जाईल काही गॅरंटी नसते. त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास जर आपण बघितलं तर प्राचीन इतिहास आहे, पंचायत राज आहे, है ना, त्याच्यामध्ये आपल्या राज्यघटना आहे, बरेचसे विषय जीएसचे मिळून आपल्याला त्या ठिकाणी सामाजिक शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. 1556 मध्ये सुरत येथे पहिलं मुद्रणालय भारतामध्ये सुरू झालं होतं. हा काळ जो आहे तो मध्ययुगीन कालखंड त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आहे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक. तुम्ही कमेंट करू शकतात. कमेंट करू शकतात तुम्ही. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक जे होते ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे त्या ठिकाणी संपादक होते. पुढचा 96 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे पंचायत समितीच्या सभापतीची उपसभापतीची मुदत किती वर्षाची असते? कमेंट करू शकतात. 4च पर्याय आहेत, 5 नंबर पर्याय टाकलाय कोणतरी उत्तर मध्ये कमेंट करताना. आपण प्रश्न पाहतोय 96 क्रमांकाचा. ओके ओके ठीक आहे विशाल सर. 5 वर्ष मुलात का? बरं 5 वर्ष उत्तर आहे का बघा. कमेंट करताना थोडी पूर्ण करा म्हणजे मला लक्षात येईल. हा, तर पंचायत समितीचा जो सभापती असतो आणि उपसभापती असतो त्यांचा जो कालावधी आहे हा कालावधी 2.5 वर्षाचा असतो. ठीक आहे. पंचायत समितीचा सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत हे पंचायत राजचे 3 स्तरीय पंचायत राजाला आपण म्हणतो. त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पंचायत राज जी महाराष्ट्रामध्ये आलं पंचायत राज ते वसंतराव नाईक समितीच्या माध्यमातून 3 स्तरीय पंचायत राज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. केंद्र सरकारनं 1952 एक कार्यक्रम आणला होता ज्याला समुदाय विकास कार्यक्रम म्हटलं जातं. त्याच्यानंतर राष्ट्रीय विस्तार सेवा आणलं होतं. ते दोन्ही फ्लॉप गेले कारण सत्तेचं केंद्रीकरण जे होतं ते केंद्रीकरणापासून विकेंद्रीकरणाकडे न्यायची होती सत्ता. म्हणजे दिल्ली आणि मुंबई मध्ये तयार झालेली जी काही योजना असते ती राज्यातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात आणि शेवटच्या माणसापर्यंत जावं यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी भारत सरकारनं ह्या योजना आणल्या होत्या. ज्याला आपण समुदाय विकास कार्यक्रम, हा सुद्धा टीईटीला विचारला गेला. समुदाय विकास कार्यक्रम 1952 आहे आणि राष्ट्रीय विस्तार सेवा त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये ज्याला आपण म्हणतो 1953. पुढं बलवंतराय मेहता समिती भारत सरकारनं स्थापन केली आणि पंचायत राजच्या बाबतीमधला निर्णय किंवा शिफारशी करावी असंच त्यांनी सांगितलं. बलवंतराय मेहताने 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू करावी अशी शिफारस केली आणि पूर्ण भारतभर ज्याला आपण म्हणतो अनेक राज्यांनी 3 स्तरीय पंचायत राज लागू केलं आणि राजस्थान ज्याला आपण म्हणतो नागौर भारतातलं पहिलं पंचायत राज लागू करणारा जिल्हा ठरला. महाराष्ट्र सरकारनं वसंतराव नाईक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून ज्या काही शिफारशी केल्या गेल्या
त्यामध्ये 3 स्तरीय पंचायत राज असावं अशा प्रकारची शिफारस वसंतराव नाईकांनी केली, मान्य केली गेली आणि महाराष्ट्र सरकारनं पुढच्या काळात 3 स्तरीय पंचायत राज लागू केलं. त्याच्यानंतर 97 नंबरचा जो प्रश्न आहे तो थोडासा हटके स्वरूपाचा आहे. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त म्हणतोय, नियुक्त प्रमुख कोण असतो? आता बऱ्याचदा अशा प्रकारचा प्रश्न जर आपण बघितला तर पर्यंत काही जणांना काय वाटतंय की इथं नगर परिषदेचा सीओ कोण असतो किंवा मुख्य कोण असतो, प्रमुख कोण असतो असा प्रश्न विचारला गेलेला नाही. तर हा थोडा चुकण्यासाठी दिलेला प्रश्न आहे. काय म्हणते, नगर परिषदेचा प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख म्हणताय आणि इथं उत्तर आहे आयुक्त आहे ना. बरेच जण काय करतील, मुख्याधिकारी करतील, परंतु शब्दशः अर्थ व्यवस्थित आपण समजून घेणं गरजेचं आहे. ओके, काय म्हणतोय तिथं की नगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो, तर तो आयुक्त असतो. इथं आपल्याला मुख्याधिकारी हा यंत्रणेचा प्रमुख विचारला गेलेला नाही, नियुक्त प्रमुख कोण असतो असं विचारलं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की आयुक्त. महाराष्ट्र राज्यानं नगर परिषदेचं प्रशासन चालवण्यासाठी एक अधिनियम केला गेला होता, तो सुद्धा परीक्षेमध्ये टीईटीला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख आयुक्त. महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगर परिषद अधिनियम 1965 महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका आणि नगर परिषदेचं कामकाज चालत असतं. ठीक आहे. नगर परिषदेचा सीओ मुख्याधिकारी असतो. त्याच्यानंतर आहे 98व्या क्रमांकाचा प्रश्न, व्यवस्थित वाचून घ्या बघा. 98व्या क्रमांकाचा प्रश्न, याच्यामध्ये काय विचारले, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, कारण डॅश 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 आहे. आता तुम्ही ऑप्शन कमेंट करू शकता. थोडस व्यवस्थित वाचून घ्या प्रश्न, मी त्याचं एक्सप्लेनेशन देणारच आहे. तीन. बरेच जण 3 नंबरचं ऑप्शन कमेंट करतायत, पण ही जी टीईटी झाली बरं का, 2018ची टीईटी, आणि या टीईटीच्या या दिवशी संविधान पूर्ण झाले. बरं, नाही हे नाही येणार. मी सगळ्यांच्या कमेंट पाहतोय मित्रांनो. हा जो प्रश्न आहे थोडासा समजून घ्या. भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी ज्या समितीवर होती ती समिती म्हणजे मसुदा समिती होती. ज्या मसुदा समिती, ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो है ना, त्या कमिटीचे चेअरमन ज्याला आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या समितीमध्ये अनेक बॅरिस्टर लोक होते बरं का. विशेष म्हणजे एन गोपालस्वामी अय्यंगार याने कलम 370 कलम लिहिलं किंवा ते सुचविलं. हा एन गोपालस्वामी अय्यंगार नावाचा माणूस जो की जम्मू काश्मीरचं संस्थान आणि त्या संस्थानाचा दिवाण होता. मसुदा समितीने अनेक दिवस काम केलं या ड्राफ्ट तयार करण्यासाठी. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक संविधानांचा अभ्यास होता है ना. त्यामध्ये आता बरेच जण 3 नंबरचं ऑप्शन टाकतायत, परंतु व्यवस्थित विधान वाचणं गरजेचं आहे. टीईटीची काठिण्य पातळी ही एमपीसीच्या पेपर सारखी असते मित्रांनो. आता इथं थोडस एक्सप्लेनेशन मध्ये मी जे काय सांगतोय ते थोडं ऐकून घ्या. टीईटी मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये विचारले जाणारे प्रश्न यांची काठिण्य पातळी हार्ड असते आणि विचारले काय हे आपल्याला बारकाईने बघावं लागतं. वाचताना आणि पेपरमध्ये गोल करताना सोडवताना वाटते की मी सोडवलेलं बरोबर आहे, परंतु दिले काय नेमकं. आता बघा ना, वरचा नगर परिषदेचा प्रशासन यंत्रणेचा प्रमुख हा सगळ्यांनी जवळपास मुख्याधिकारी उत्तर दिलं असेल. तसाच प्रश्न हा पण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सुचविला, आता त्याचं कारण काय, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सुचविला म्हणून संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, हे याचं उत्तर दिलेलं आहे बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर दिलेलं आहे. आता त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस का सुचविला याचं कारण काय ते पुढे राहिलं, परंतु 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला याचं कारण हे होतं की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सुचविला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल.
त्याच्यानंतर सर्वांनी प्रश्न क्रमांक 99 वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती सविस्तर एक्सप्लेनेशन घेऊया. तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या, कारण काय? दोन. पटपट कमेंट करा, मी कमेंट पाहतोय सगळ्यांच्या. म्हणजे तुमचं वाचन झाल्याच्या नंतर तुम्हाला 4 पर्याय वाचायला सुद्धा वेळ देत होतो आपण. पण 30च प्रश्न उद्या, परंतु 30 प्रश्नामधले 90 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न मी 100% करेल. ओके. पर्याय क्रमांक 2. बर. बी 2. पर्याय क्रमांक 3. तर ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 असं उत्तर येईल. इथं एक लक्षात घ्यावा, आपल्या संविधानामध्ये संविधानाचा भाग 3, भारतीय संविधानाचा भाग 3, ज्याच्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांची रचना दिलेली आहे. कलम 12 ते 35 या दरम्यान मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि मूलभूत हक्कांमध्ये कलम 17, कलम 18 हे खूप महत्वाचे कलम आहेत. म्हणजे साधारणतः कलम 12 ते 35 सगळ्यांना पाठ असले पाहिजे. त्याच्यावरती एक प्रश्न टीईटीला असतो, 1001% असतो. आणि मग मी सांगतो म्हणून तुम्ही सर्वांनी एक काम करा, भारतीय राज्यघटनेचं कलम 12 ते 35 याला आपण म्हणतो, आणि हा भारतीय संविधानाची मूळ संरचना असलेला भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की शोषणाविरुद्धचा हक्क वेगळा, समानतेचा मूलभूत हक्क वेगळा, पदव्या रद्द केलेल्या समयेतला हक्क वेगळा. इथे तुम्हाला कलम विचारलेला नाहीये मित्रांनो. भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्याची कारण विचारलेली, कारण आहे का नाही. आता इथं जर आपण बघितलं ना, तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असू शकते. पण एक्झॅक्टली याचं जर उत्तर आपण बघितलं आहे ना, प्रश्न क्रमांक 99चं एक्झॅक्ट जर आपण उत्तर बघितलं, तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या टीईटी मध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण काय? कारण ह्या सगळ्या गोष्टी रद्द करण्याचं कारण विचारलं गेलेलं आहे, आणि म्हणून नागरिकांच्या शोषणाविरुद्धच्या हक्कास बाधा येते. है ना, हक्कास बाधा येऊ लागली, शोषणाविरुद्धच्या हक्कास बाधा येऊ लागली, म्हणून ह्या प्रकारच्या पदव्या रद्द केलेल्या आहेत. आता या पदव्या रद्द करण्यासमोर इथलं कलम कलम 18 आहे बरं का. एक लक्षात ठेवा, सामाजिक शास्त्र विषयामध्ये दिलेला प्रश्न हा खूप सोपा आहे असं जरी वाटत असलं तरी त्याची काठिण्य पातळी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता थोडासा पुढचा क्वेश्चन बघा. 99 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ते काय आहे ते अजून डिटेल मध्ये बघा. तुम्हाला मी तर सांगितलेले की बाबा विचारले काय, कारण विचारलंय, इथं कलम विचारलेलं नाहीये है ना, पदवी रद्द करण्याची कारण काय आहेत ठीक आहे ते विचारलेले आहे. चलो, प्रश्न क्रमांक 100. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. आता ह्याचं उत्तर सगळ्यांना आलं पाहिजे. ठीक आहे, काय कारण आहे भारत सार्वभौम राष्ट्र आहे? सार्वभौम राष्ट्र म्हणजे कुठल्याही परकीय सत्तेशिवाय एखाद्या देशाची व्यवस्था, त्याला आपण राज्यकारभाराची व्यवस्था इथल्या देशातल्या लोकांकडून चालवली जाते, परकीय नियंत्रणाशिवाय. आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चलो, प्रश्न क्रमांक 101. हा प्रश्न थोडासा समजून घ्या. प्रश्न क्रमांक 101 चं उत्तर कमेंट करा. मी सगळ्यांच्या कमेंट पाहतोय. हो. ओके. इथं निमलष्करी दल म्हणजे निमलष्करी दलामध्ये सीमा सुरक्षा दल, जलद कृती दल, तटरक्षक दल येते. इथं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 101 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 102 कडे. आता 101 मध्ये काय, लष्करी आणि निमलष्करी दलांमध्ये कोण कोण येते ते तुम्हाला थोडंसं वाचून घ्यावं लागेल. आजच्या सेशन मध्ये प्रश्न कसे विचारले गेले, टीईटीच्या समाजशास्त्रामध्ये विचारले गेलेत ते तुम्हाला बघायचे बरं का. आता प्रश्न क्रमांक 102 मध्ये शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात
हे डायडसचे उदाहरण आहे. आता इथं काय केलेलं आहे, शाळा व महाविद्यालय म्हणजे शिक्षणामध्ये मुलींना आणि दुर्बल घटकांना प्रवेशासंबंधित जे काही राखीव जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, समानतेचा अधिकार दिला गेला. समानतेचा मूलभूत हक्क कलम 14 त्याला आपण म्हणतो. 14 पासून पुढे होणारी कलम ज्याला आपण म्हणतो समानतेच्या मूलभूत हक्कामध्ये 14 ते 18. ठीक आहे. समानतेच्या मूलभूत हक्क सांगितलेत आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 102 चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली होती? ठीक आहे. कमेंट करा. ओके. दीपक पाटील सरांनी कमेंट केली इथं. 2 पर्याय क्रमांक ओके. 4 351 तर सुरुवातीला होती. पुढे 299 झाली होती आणि विशेष म्हणजे काय आहे याच्यामध्ये संविधान सभेमध्ये जे आपले संस्थानिक होते ते संस्थानिकांचे सदस्य देण्यासाठी बहिष्कार टाकला. मधल्या काळामध्ये मुस्लिम लीगने सुद्धा म्हणजे पाकिस्तानची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती संबंधित निर्णय झाल्यामुळे म्हणजे ज्याला आपण माउंट बॅटन योजना म्हणतो. ठीक आहे ना, माउंट बॅटन योजनेच्या माध्यमातून जे काही पाकिस्तान निर्मितीचा जो काही निर्णय केला गेला है ना, तसं तर आपल्याला सांगता येईल की भारताचं आणि पाकिस्तानचे म्हणजे ज्याला आपण फाळणी म्हणतो, भारत पाकिस्तान फाळणी, त्यामध्ये मुस्लिम लीगला पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे भारताच्या संविधान सभेमध्ये राहण्याची गरज राहिली नाही, म्हणून त्या ठिकाणी मुस्लिम लीगचे सदस्य निघून गेले होते. संस्थानिकांनी बहिष्कार टाकला होता आणि त्या काळामध्ये संविधान सभेच्या निवडणुकीसाठी जे काही इलेक्शन झालं होतं त्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक महिला सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होत्या, अपक्ष निवडून आलेले होते आणि सरतेशेवटी ज्याला आपण म्हणतो भारताच्या फाळीनंतर भारताच्या संविधान सभेमध्ये 229 सदस्य त्या ठिकाणी शिल्लक राहिले होते, म्हणजे 229 सदस्य त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 104. अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली याचे काय कारण? कमेंट करा. अमेरिकेत संविधानाची गरज निर्माण का झाली याचं कारण आहे तिथे राजकीय क्रांती झाली होती. हे त्या ठिकाणी उत्तर आहे. आता अमेरिकेचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचा शोध पुढं इंग्रज वगैरे जे काही परकीय सत्तांनी तिथं जे वसाहतवादाच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यातून अमेरिकेमध्ये संविधानाची जी गरज निर्माण झाली त्याचं एकच कारण आहे तेथे राजकीय क्रांती झाली. हे त्या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 105 त्याचं उत्तर कमेंट करू शकतात. सेशन चालू असताना तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा. जो क्वेश्चन आपला चालू आहे त्याचे ऑप्शन व्यवस्थित वाचा. मी एक्सप्लेनेशन देत असताना ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना इतर सुद्धा मुद्द्यांचं एक्सप्लेनेशन देत आहे. 105 हा सुद्धा प्रश्न थोडासा हटके आहे. आता याचं उत्तर जवळपास सगळ्यांच्या मनामध्ये. आता उत्तरांना टिक मार्क करायला माझं तिथेच मगाशी केला आपण प्रयत्न. आजच्या दिवस ऍडजस्ट करा. उद्यापासून ते घेऊ तुम्ही व्यवस्थित करून अंडरस्टँड करून. हा 105 प्रश्नाचा उत्तर त्या ठिकाणी आपलं चालू आहे. 105 घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी म्हणाले. निवडणुका घेण्याचं काम जे काही आहे ते निवडणूक आयोगाचे, पण इथे जबाबदारी शब्द वापरल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल. ठीक आहे. राज्यपाल. 105 प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 106.
खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. कमेंट करू शकतात. थोडस एक्स्ट्रा वेळ घेणार आहे बरं का सेशन आज चालू द्या थोडस, म्हणजे स्लोली जरी असलं तरी उत्तर थोडेसे डीप मध्ये घेऊयात. कमेंट करा. ओके, एक. अजून एक, दोन. बघा, चुकीची जोडी पर्याय क्रमांक 2 मुरुमदेव विशाळगड. ठीक आहे. इथं मुरुमदेवच्या ऐवजी राजगड पाहिजे. कारण त्याचं आता मुरुमदेवचं नाव राजगड केलंय. गडांचा राजा राजगड ज्याला आपण म्हणतो. परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारलाय, गडांचा राजा कोण? तर गडांचा राजा राजगड आहे. हे पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. 107वा क्वेश्चन जो आहे, तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश साईडला आहे, म्हणजे नैऋत्येस आहे. तोरणा किल्ला जो आहे तो पुण्याच्या नैऋत्येस आहे. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनचं काय एवढं, आता सगळे किल्ल्यांची नावं पाठ करून टाका, कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, आहे की नाही. किंवा गड किल्ल्यांची पूर्ण यादी जी आहे. आणि विशेषतः आता अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर गड किल्ल्यांचं महत्त्व वाढलेलं आहे, कारण गड किल्ल्यांना जागतिक स्तरावरती आता खूप, म्हणजे याला आपण म्हणतो आणि वेगवेगळे जे काही त्याला काय सर्वे वगैरे असतात, किंवा जे काही जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा सह्याद्री भाग असल्यामुळे त्या भागातल्या अनेक घटकांना आपल्याला पाठ करावं लागेल. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डायडॅश म्हणतात. 108 नंबरचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित समजून घ्या. भारतातील पारशी समाज उपयोगात आणलेल्या कालगणनेची जी पद्धत आहे तिला विक्रम संवत अशा प्रकारचं नाव वापरले गेलेले. पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल. ठीक आहे. 109 प्रश्नाकडे जाऊया. ऊर, उरुक, निप्पूर ही डॅश मधील प्राचीन नगरे आहेत. आता भारतामध्ये मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की भारतामध्ये जर आपण बघितलं ना, तर भारतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आहे ना, ज्याला आपण हडप्पाकालीन कालखंड ज्याला म्हणतो, सिंधू नदीचं खोरं ना, सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हटलं जाते. ही एक प्राचीन आणि कास्ययुगीन संस्कृती आहे. याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, परंतु आपण थोडं डिटेल जाण्याचा प्रयत्न करूया, कारण याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. आहे ना. दयाराम साहनी यांच्यावरती प्रश्न विचारला गेला टीईटी मध्ये. 1921 ला दयाराम साहनी यांनी हडप्पा येथे या संस्कृतीचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही कास्ययुगीन संस्कृती आहे ना, हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये त्यावेळेस ज्याला आपण म्हणतो की अनेक घटकांचा उहापोह आपल्याला करता येईल. ठीक आहे ना. बलुचिस्तान पासून ते उत्तर प्रदेश इथपर्यंत पसरलेली ही संस्कृती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. विशेषतः नागरी नियोजन आहे ना, सांडपाण्याची व्यवस्था, नगर रचना आहे ना, विशिष्ट स्वरूपामध्ये असलेले बांधकाम आहे ना, या सगळ्या गोष्टी, ज्याला सांडपाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी ज्या संस्कृतीमध्ये प्रसिद्ध होत्या ती हडप्पा संस्कृती आहे. आणि या हडप्पा संस्कृतीमध्ये असलेले ऊर, उरुक आणि निप्पूर ही शहरं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. 110व्या क्रमांकाचा प्रश्न वाचा आणि कमेंट करा. ओके, कमेंट करा फास्ट. काय म्हणताय? हा प्रश्न खूपदा विचारला गेला वेगवेगळ्या परीक्षामध्ये. प्रसिद्ध जीवक वैद्यक या राज्याशी संबंधित आहे. अश्मक नाही येणार. करा कमेंट. थोडा डिटेल घेईल हा प्रश्न. ओके, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरेच जण करतायत. बरोबर आहे. मगध साम्राज्य, त्या काळामध्ये मगध साम्राज्य म्हणजे महाराष्ट्रात, सॉरी महाराष्ट्रात, भारतामध्ये जर आपण बघितलं ना, तर मध्यम कालखंड आणि प्राचीन इतिहास याच्यामधले बरेचसे प्रश्न टीईटीला विचारले गेले. भारतामध्ये महाजनपद जे होते त्या महाजनपदांबद्दल तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. आहे ना, जे काही विद्यापीठ होते त्यांच्याबद्दलची माहिती घ्यावी लागेल तुम्हाला. मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आताच्या बिहारमध्ये असलेले जे काही जुनं विद्यापीठ होतं, किंवा आताच्या रावळपिंडीमध्ये, रावळपिंडी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पाकिस्तानमध्ये तक्षशिला विद्यापीठ असेल, किंवा अं, बिहारमध्ये जे काही आता अलीकडच्या काळामध्ये जुनं ज्याला जे विद्यापीठ होतं त्याची पुनर्रचना केलेली, असे वेगवेगळे विद्यापीठ असतील, किंवा मगध साम्राज्य ज्याला आपण म्हणतो, या मगध साम्राज्यामध्ये राजा बिंबिसार नावाचा एक राजा होता. आणि या बिंबिसार राजाच्या दरबारामध्ये हा प्रसिद्ध वैद्य जीवक
हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा कालखंड जर आपण बघितला तर प्राचीन इतिहासामधला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. प्राचीन इतिहासामध्ये तुम्हाला जावं लागेल. बघा ना, याच्या खालचा जो प्रश्न आहे तो सुद्धा अतिप्राचीन ज्याला आपण म्हणतो, फार जुना आहे ज्याला म्हणतो आपण, की अतिप्राचीन नाही, सॉरी, प्राचीन मध्ये जावं लागेल. याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. म्हणजे कोणता वेद कोणत्या घटकाशी रिलेटेड आहे, है की नाही. आता इथं वरचा जो प्रश्न आहे तो बिंबिसार राजा आणि मगध या दोन गोष्टी लक्षात ठेवा. प्रसिद्ध वैदिक जीवक हा मगध साम्राज्य आणि मगध साम्राज्यामध्ये असलेला राजा बिंबिसार याच्या दरबारामधला होता. आता अ गटातील गथांची ब गटातील विधानांशी योग्य जोडी जुळवा, असा प्रश्न क्रमांक 111 आहे. हा सोपा प्रश्न आहे, जवळपास सगळ्यांना यायला पाहिजे, कारण माहिती आहे आपल्याला की ऋग्वेदामध्ये काय दिलेलं आहे तर निसर्गाचं काव्यमय वर्णन दिलेलं आहे. है का नाही? यजुर्वेदामध्ये काय दिले तर यज्ञात वापरावयाचे मंत्र दिलेले आहेत. है ना, सामवेदामध्ये विशेषतः गायनाचे म्हणजे सूर वगैरे दिलेले आहेत. अथर्ववेदामध्ये आहे ना, दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडचणी संकट येतात त्याच्याशी संबंधित घटक दिलेत. आणि पर्याय क्रमांक एक हे 111व्या क्रमांकाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर 112व्या नंबरचा जो प्रश्न आहे, तर त्या ठिकाणी राजा दिलेला आहे आणि त्याने बसवलेली जी काही राजधानी आहे ते दिलेली आहे. अमोघ वर्षानं मालखेड नावाची राजधानी बसवलेली आणि पहिला राजेंद्र याने बदामी नावाची त्या ठिकाणी राजधानी बसवलेली. अ, प्रश्न क्रमांक 113 हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. सुफी पंथ मूळचा भारतातील आहे, त्यामध्ये काही डाऊट नाहीये. प्रश्न प्रश्न क्रमांक 113 ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर 114व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. 1857चा उठाव जो होता ज्यामध्ये बेगम हसरत महल यांनी डॅश मध्ये आश्रय घेतला. आता इथं थोडस आपल्याला डिटेल जावं लागेल. 1857च्या उठावाचे कारण काय होते, 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले, राजकीय कारण काय होते, सामाजिक काय कारण होते. 1857च्या उठावाच्या नंतरचा जो काही कालखंड आहे त्याच्यानंतर भारतातली जी सत्ता होती ती सत्ता इंग्रजांनी जी कंपनीकडे होती ती कंपनीकडली काढून घेऊन पूर्णतः इंग्रजांची जी पार्लमेंट आहे या पार्लमेंटकडे पूर्ण सत्ता भारतातली हस्तांतरित केली होती. म्हणजे 1857च्या उठावानंतर बरेचसे परिणाम झालेले भारतातले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जर आपण बघितलं तर सांस्कृतिक कारण काय होते किंवा सॉरी राजकीय कारण काय होते या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला हे पाहता येईल की 1857चा उठाव अपयशी जरी झाला असला तरी त्या ठिकाणी भारतातील लोक एकत्र येऊ शकतात किंवा भारतात मोठा उठाव होऊ शकतो अशा प्रकारचा विचार इंग्रजांच्या मनामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या काळामध्ये भारतातील उठाव 1857चा जो उठाव होता तो उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किंवा पूर्वेपासून पश्चिमेकडे ज्याला आपण म्हणतो एक संघ नव्हता. है ना, विशिष्ट भागामध्येच 1857च्या उठावाचं लोह मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं होतं. त्यामध्ये है ना 1857च्या उठावातील बेगम हजरत महल यांच्यावरती आलेला हा जो काही प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 सांगता येईल. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल है ना यांचा जो काही त्यांनी आश्रय जो घेतला तो त्यांनी मंडालेच्या त्या ठिकाणी मंडालेमध्ये घेतले आपल्याला पाहायला मिळतो. है ना, अनेकांचे जे काही कार्य 1857च्या उठावामध्ये होते त्या सगळ्यांचं जे काही योगदान होतं ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला लागेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 115 बघा. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली, तर इथं या ठिकाणी पर्याय क्रमांक किती उत्तर असू शकते. सोपा प्रश्न, कमेंट करा. ओके. नाही, अनाथ बालिकाश्रमाचं स्थापना महात्मा फुलेंनी नाही केली. हा, महर्षी धोंडो कर्वे याने महर्षी कर्वेंनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली. महर्षी कर्वे आणि समाज सुधारकांवर थोडं फोकस करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्र किंवा त्यांनी स्थापन केलेले पक्ष, है की नाही, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र, त्यांचं कार्य, त्याच्यानंतर जर आपण आगरकरांच्या बद्दल सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न म्हणजे काही विशिष्ट 7-8-10 समाज सुधारक तुम्हाला तयार करावे लागतील. है ना, इथं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा सुद्धा पर्याय दिलेला आहे. है ना, विष्णू शास्त्री पंडित दिलेले आहे. है ना, अनेक हे जे काही समाज सुधारक आहे या समाज सुधारकांचे कार्य, त्यांचे वर्तमानपत्र, त्यांचे पक्ष, है ना, त्यांना मिळालेले वेगवेगळे जे काही पदव्या आहेत
त्यांची टोपण नाव, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जीएस मध्ये सुद्धा कव्हर कराव्या लागतील. 116व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे बघा. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या शब्दात लोकमान्य टिळकांनी डायडॅशवर टीका केली. खर तर मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा ज्याला आपण म्हणतो 1919चा, खरं तर हा मसुदा 1918चा होता, परंतु तो अधिनियम 1919ला पारित झाला. आणि मॉन्टेगू चेम्सफोर्ड ज्याला आपण म्हणतो, जो की एक व्हाईसरॉय आणि एक भारत मंत्री होता, है ना, या दोघांच्या जोडीच्या माध्यमातून भारतातील लोकांसाठी विशेषतः हा कायदा केला गेला होता. आणि या कायद्याला उद्देशून लोकमान्य टिळकांनी हे विधान केले की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, है ना. लोकमान्य टिळकांचं निधन 1 ऑगस्ट 1920 ला झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच दिवशी महात्मा गांधींनी एक खूप व्यापक चळवळ त्या ठिकाणी सुरू केली होती. त्याला आपण असहकार चळवळ म्हणतो. म्हणजे 1 ऑगस्ट 1920 हा दिवस भारताच्या राजकीय, सामाजिक आणि स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून जर पाहिला तर एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे. एका सूर्याचा अस्त झालेला आहे आणि एका सूर्याचा उदय झालेला आहे. नाही, एका बाजूला लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 1905च्या नंतर भारतातल्या स्वातंत्र्य लढ्याचं पूर्णत्व नेतृत्व जर आपण बघितलं तर जहाल गटाकडे होतं. आणि ज्याला आपण काय म्हणतो की 1885ला स्थापन झालेली जी काही राष्ट्रीय सभा होती, या राष्ट्रीय सभेमध्ये जे काही लाल बाल पाल होते, हे जे काही जहाल मतवादी होते. आणि त्याच्या पूर्वीचा जो कालखंड होता राष्ट्रीय सभेचा, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या न्यायमूर्ती रानडे असतील किंवा दादाभाई नौरोजी असतील, दादाभाई नौरोजी यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आपल्याला राष्ट्रीय सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून उभा राहिलेले जे काही वेगवेगळे नेतृत्व होते, त्यामध्ये लोकमान्य टिळक आहे ना, यांचं सुद्धा नाव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावं लागेल. आणि एक टिळक युग म्हणून भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक स्वतंत्र अशा प्रकारचा एक घटक आपल्याला इतिहासामध्ये पाहावा लागतो. आणि त्यावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी है ना मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायद्यावरती टीका केलेली आहे. चलो, प्रश्न क्रमांक 117 बघा. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे डॅश धर्माशी, तर हे सर्व जे काही तीर्थक्षेत्र आहेत ते जैन धर्माशी संबंधित आहेत. भारतामध्ये असलेला जैन धर्माची स्थापना कोणी केली, आणि वर्धमान महावीर कितवे तीर्थकार होते, गौतम बुद्धांचा कालखंड असेल, गौतम बुद्ध किंवा बौद्ध कालखंडामध्ये कोणत्या भाषेमध्ये लिखाण केलं गेलं, जैन कालखंडामध्ये कोणत्या भाषेमध्ये लिखाण केलं गेलं, बौद्ध कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या 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 राजाने बौद्ध धर्म स्वीकारला, आहे ना. जर आपल्याला विचारलं जातं सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला होता, आहे का नाही, किंवा बिंबिसारने कोणता धर्म स्वीकारला होता, आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. सदरील प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. ना, जैन धर्माचे जे काही शिकवण आहे किंवा बौद्ध धर्माचे जे काही शिकवण आहे, याच्यामध्ये त्रिपिटक असतील किंवा जैन धर्मामध्ये सांगितलेले जे काही विचार असतील, याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला कव्हर करावी लागेल. कारण प्राचीन इतिहासावरती टीईटीला विचारलेल्या प्रश्नांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 118 बघा. डॅश याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. इथे पर्याय क्रमांक आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे बघा. इरॅस्मस अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी. म्हणजे हा प्रश्न थोडस डीप मध्ये विचारला. रेग्युलर आपण जे काही वाचन करतोय त्याच्यामध्ये हा आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडस जागतिक स्तरावरती असलेले जे काही ऐतिहासिक किंवा जे काही घटक आहेत त्याच्यावरती विचारलेला हा प्रश्न आहे. अलेक्झांडर पुश्किन हा डॅश विचारवंत होय. प्रश्न क्रमांक 119. संख्या कमी होईल परंतु करायचं का कंटिन्यू, कमेंट करा. वेळ झालाय, एक 10 मिनिट घ्यायचं का अजून? ओके. जोपर्यंत संख्या चांगली तोपर्यंत मी घेतो, मला काही अडचण नाहीये. घेऊया आपण जास्तीत जास्त प्रश्न. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी थोडस राहा, एक 5-10 मिनिट घेऊ अजून. बघा, याचं उत्तर आहे फ्रेंच. अलेक्झांडर पुश्किन हा फ्रेंच विचारवंत होता. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आहे ना, याचा शोध कोणी लावला, तर कॅप्टन स्पेक हा जो आहे. आता जर आपण केप ऑफ गुड होप ज्याला आपण म्हणतो, जे आशेचे भूशीर म्हणतो, खरं तर याला द्वीपकल्प म्हटलं जातं. द्वीपकल्प म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे आणि एका बाजूने जमीन आहे, या अशा प्रकारच्या भौगोलिक घटकाला
आपण द्वीपकल्प म्हणतो. आणि दक्षिण आफ्रिकेचं केप ऑफ गुड होप जे आहे त्याला आशेचे भूशिर अशा प्रकारचं म्हटलं जाते. आणि त्याचा शोध कोणी लावला असेल तर हा कॅप्टन स्पेक याने लावलेला आहे. पुढे जाऊया. आता 30 क्वेश्चन झालेत आपले GS चे सामाजिक शास्त्रातले. पुढे अजून बरेचसे प्रश्न आहेत आणि पुढचे प्रश्न फार महत्वाचे आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील बऱ्याचशा घटकांवरती विचारलेला हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. महाराष्ट्रात 121वा प्रश्न बघा. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? याचं उत्तर रत्नागिरी. 2011ला जनगणना झालेली, त्याच्यानंतर जनगणना झालेली नाही. आता जनगणना प्रस्तावित आहे, ज्याला आपण आवर सेन्सस है ना, म्हणजे आपली जनगणना आवर फ्युचर, आवर सेन्सस आवर फ्युचर अशा प्रकारचं स्लोगन असलेली 2011ची जनगणना, ज्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीतलं लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर है ना, पुरुष व महिला लिंग गुणोत्तर या समोरली आकडेवारी दिली जाते है ना. 2011 नंतर जनगणना झालेली नाही. ऍक्च्युली 2011च्या नंतर 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु कोरोनामुळे जनगणना झालेली नाही है ना. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या किती, याला लिंग गुणोत्तर म्हटलं जाते. तर अशा प्रकारची संख्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला जास्त होती. पर्याय क्रमांक 2. आता बघा प्रश्न क्रमांक 122 काय म्हणतोय. महाराष्ट्रात राज्यातील एक नवी रेल्वे, ही गाडी म्हणजे फिरता राजमहल होय. तर याचं डेक्कन ओडिसी हा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेला. डेक्कन ओडिसी हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. है ना. वेगवेगळ्या गाड्या आहेत. महाराष्ट्रातली सगळ्यात लांबीची रेल्वे कोणती सध्या ते बघावं लागेल तुम्हाला है ना. जे काही कोकणातून नागपूर किंवा नागपूर कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्र एक्सप्रेस असेल, रेल्वेच्या बाबतीतला एखादा प्रश्न थोडासा विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रातल्या प्रमुख रेल्वेंची नावं लक्षात ठेवा. मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये ज्या काही नवीन गाड्या ज्याला आपण म्हणतो ठीक आहे, वंदे भारत एक्सप्रेस ज्या आहेत त्या थोड्याशा पाठ करून ठेवा. त्यांची संख्या वाढलेली आहे ना. सगळ्यात लांबीची वंदे भारत एक्सप्रेस सध्या भारतात कोणती आहे, महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस जातात, हे थोड्याशा कव्हर करा. त्याच्यावर परीक्षेमध्ये शक्यता आहे प्रश्न येण्याची. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? नाही म्हणाले नाही. व्यवस्थित वाचा. इथं काय करते पटकन खोपोलीला आहे राईट करते किंवा कर्जतला आहे मग राईट करते. अलिबागला नाही. कोणत्या ठिकाणी नाही असा प्रकारचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विभाजित वर्तुळ ही डायडॅश आकृती आहे. इथं द्विमितीय आकृती म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. 125वा प्रश्न. अंदमान निकोबार बेट हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले आहेत है ना. भारताच्या मुख्य भूमीपासून साधारणतः 1200-1250 अंतरावर असलेले हे अंदमान निकोबार बेट, जे दोन बेट आहेत आणि दोन्ही बेट वेगवेगळे आहेत, त्यांना 10 अक्षांश खाडीने वेगळे केले. पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी आपलं उत्तर सांगता येईल. गहरजाट डोंगर ओडिसा राज्यामध्ये महानदीच्या खोऱ्यामध्ये या डोंगरांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. हरियाणातील अंबाला शहराला विज्ञान शहर असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. 127वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा बोला मॅडम, थोरात मॅडम बोला. काहीतरी कमेंट केली तुम्ही सर म्हणून. चलो, तुमची कमेंट आली नाही. बघू तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही कमेंट मध्ये टाका. अंबाला शहर जे आहे ते विज्ञान शहर आहे. आणि अंबाला हरियाणामध्ये आणखी एक शहर आहे हिसार, ज्या ठिकाणी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कृषी महाविद्यालय, ज्याला आपण चौधरी चरण सिंग महाविद्यालय म्हणतो. प्रश्न क्रमांक 128 काय म्हणतोय बघा. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? तिथे साग वृक्ष. महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भामध्ये आढळणारे जे काही वन आहेत, तसं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनांचं आच्छादन किंवा वनांचं क्षेत्र हे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली, सगळ्यात जास्त गडचिरोली, एक तर पूर्व विदर्भ किंवा कोकण या भागामध्ये वनांचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि मोसमी वनामध्ये साग हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आहे. हा कोणालाही येऊ शकतो प्रश्न, अगदी सोपा आहे. ठीक आहे. 129वा जो प्रश्न आहे हा थोडासा जर आपण बघितला तर जागतिक स्तरावरती असलेला जो काही भूगोल आहे हा, याच्यावरती आपल्याला विचारला गेलेला आहे. अँटिलेज द्वीपसमूह डॅश समुद्रात आहे. 129वा जो प्रश्न आहे हा आपल्याला काय विचारतोय की अँटिलेज द्वीपसमूह हा डॅश समुद्रात, याचं उत्तर आहे कॅरिबियन बेट. आणि कॅरिबियन बेट जे वेस्ट इंडिज वगैरे हा जो काही देश आहे त्या भागामध्ये, तिकडल्या भागाला आपण कॅरिबियन बेट म्हणतो. 130 हिमालयातील कैलास पर्वत रांगेमध्ये तिबet
तिबेट ज्याला आपण म्हणतो, त्या तिबेटमध्ये बोखोर्चू नावाचं एक ठिकाण आहे. तर बोखोर्चू नावाची एक हिमनदी ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी आहे. आणि या हिमनदीतून सिंधू नदीचा उगम झालेला आहे. ही जी सिंधू नदी आहे, जी भारतातली प्रमुख नदी मानली जाते आणि एक आंतरराष्ट्रीय नदी आहे सिंधू नदी. भारतामध्ये तिबेटमध्ये उगम पाहून विशेषतः काश्मीर खोऱ्यामध्ये प्रवेश करून काश्मीरमधून पुढं ती पाकिस्तानमध्ये जाते. अफगाणिस्तानमधली काबूल नावाची तिची उपनदी, गोरतांग नावाची उपनदी, स्वाद नावाची स्वाद नावाची एक उपनदी, ब्यास नावाची एक उपनदी, नाही गिरगिट नावाची एक उपनदी. या सगळ्या नद्या ज्या आहेत ते सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदी ही आंतरराष्ट्रीय नदी असून ती पुढं कराचीच्या दक्षिणेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. पर्याय क्रमांक एक, 130व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. इटलीतील व्हिस्युव्हियस व अलास्कातील काटमाई ही डायडॅश प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. तर इथे ज्वालामुखीचे प्रकार दिलेले आहेत. काही ज्वालामुखी निद्रिस्त असतात, काही ज्वालामुखी मृत असतात, काही जागृत असतात. आहे का नाही? आपल्याकडे अंदमान निकोबार बेट समूह जो आहे, हा सुद्धा एक ज्वालामुखी बेटांचा प्रकार मानला जातो बरं का. आता काही बेट जे असतात ते प्रवाळीय बेट असतात, ज्याला आपण इन्सेक्ट म्हणतो, म्हणजे वनस्पती किंवा जे काही कीटक असतात त्यांच्या माध्यमातून तयार झालेले असतात. तर काही बेट हे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखी एकत्रित येऊन तो ज्यावेळेस थंड होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तयार झालेले बेट असतात, त्याला ज्वालामुखी बेट म्हणतात. ज्यावेळेस एखादा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो आणि तो बऱ्याच दिवस होत नाही त्या ठिकाणी, है ना, झोपलेला असतो, ज्वालामुखी निद्रिस्त अवस्थेमध्ये असतो, पुन्हा कितीतरी वर्षांनी त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो, त्याला निद्रिस्त ज्वालामुखी म्हटलं जाते. पर्याय क्रमांक 2 हे या व्हिस्युव्हियस नावाच्या ज्वालामुखीचा उदाहरणाचा एक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 132वा प्रश्न काय आहे? चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 2 है ना. चहाच्या पिकासाठी आपल्याला त्या ठिकाणी झुडूप शेती लागते. महाराष्ट्रात अशा प्रकारचं भौगोलिक क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत नाही शक्यतो, परंतु आसाम आहे ना, कर्नाटक किंवा कर्नाटक मधला जो काही सह्याद्रीचा जो काही भाग आहे, कर्नाटकमध्ये सुद्धा सह्याद्री, तर कर्नाटक केरळ या भागामध्ये चहा, कॉफी आहे ना आणि रबर यांचे जे मळे आहेत, मळा शेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला आवश्यक लागते. तर त्या भागामध्ये चहाचं पीक घेतलं जाते. जागतिक स्तरावरचा प्रश्न विचारलाय. आता भारताचा विचारला असता तर ठीक होता, पण तीन तीन क्रमांकावर असलेल्या चीनचा, म्हणजे चीनवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. बरेचदा गव्हाच्या उत्पादनामध्ये भारत कितवा आहे किंवा चीन कितवा आहे, आणि लोहाच्या उत्पादनामध्ये भारत कितवा आहे, अशा उत्पादनावरती प्रश्न विचारला जातो. तर ती एक लक्षात ठेवा. पनामा या कालव्यास डॅशचे प्रवेशद्वार म्हणतात, त्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणतात. ठीक आहे. 133 प्रश्न झाले, म्हणजे 133 प्रश्न पर्यंत आलो, बराचसा वेळ झालाय. बॅक येतो आणि तुमच्या कमेंट बघूया. आता थोडस मार्क करायला पाहिजे, म्हणजे उत्तराला राईट करायला पाहिजे. त्याच्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये आलेलं नाहीये, ते काय आहे ते बघून मी शिकून घेत होते. आजच्या दिवस थोडस ऍडजस्ट करा. ठीक आहे. आजचं सेशन संख्या कमी झालेली, बरेचसे 90-92 लोक होते. थोडस उत्तर राईट करण्याच्या बाबतीमध्ये उद्या आपण कव्हर करूया. ठीक आहे. तर असे प्रश्न आहेत बघा बघा, इतिहासावरती आहेत, भूगोलावरती आहेत, पंचायत राजवरती आहेत, विज्ञानवरती आहेत. तर अशा प्रकारची लेवल सामाजिक शास्त्राची असते. आता मराठी आपण बऱ्याचशा बहुतांशी कव्हर केलेले आणि थोडस सामाजिक शास्त्राचे लेक्चर्स आपण चालू केलेले. ठीक आहे. शुभरात्री, गुड नाईट. थोडस कव्हर करा GS आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी डीप मध्ये थोडस अभ्यासाला लागा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. PDF सेंड करा. ओके, PDF सेंड करूयात. चालेल. थँक्यू सर, थँक्यू.